स्वामी समर्थ. आज सकाळी सकाळीच ना कपडे धुवायला काढलेले, कारण आज नाश्ता वगैरे तसं काय बनवायचं नव्हतं मला. लाडूचे पप्पा पण लवकरच गेलेले, म्हणूनच काय बनवायचं नव्हतं. म्हणूनच इकडे आता लाडूला घेऊनच कपडे सुकत घालायला बाहेर आलेले मी. तर लाडू काय काकांच्या मागं पळत होती. बाहेर आणलं की अशीच करते ती, तिच्या मागं मला पण पळावं लागतंय, म्हणून तिला बाहेर आणत नाही मी. नंतर मग तिच्या मागं पळून पळून मला पण भूक लागलेली. आता काहीतरी खाऊन घेऊया म्हटलं, तसं शिराच केलेला थोडा गरम गरम खाऊन घेऊया म्हटलं. आता तसं गूळ घालूनच करते मी, तिला पण थोडं भरवायला येते. ती कुठं खाते, पण माझे प्रयत्न चालू असतात, पण ती खातच नाही. संध्याकाळी थोडं फ्रेश वगैरे झालं, दोघी पण निघालो आम्ही बाहेर म्हणजे तिचं थोडं मंदिरमध्ये तिला खेळवायला. तर घरीच राहून किरकिर करत असते, म्हणून डेली मी तिला थोडं बाहेर घेऊन जात असते. तेवढंच फ्रेश होऊन येते, मग घरी येऊन पण थोडं खेळते. मग नाहीतर किरकिर करत असते माझ्या मागं, काय कामं पण करून देत नाही. इकडं थोडं खेळून आले, नंतर घरी आलो. नंतर देवासमोर दिवा वगैरे लावून घेतला. तसं लाडूचे पप्पा पण लवकरच आलेले आज. मग त्याने येते कांदा भजी आणलेला, नंतर खाऊन घेऊया म्हटलं, गरम गरमच आहे तसं. नंतर आम्ही दोघं खात होतो. इकडं आमचं बघून लाडू पण खायला बघत होती, पण ती कुठं खाणार आहे. नंतर मग आता तेलकट खालो आहे, म्हणजे चहा पण पाहिजेच. चहा पण पिऊन घेतला. नंतर कुठं लाडूचे पप्पा बसले, तर लाडू कुठं बसायला देते, त्यांच्यासोबत मस्ती करत होती ती. त्यांना मारायचं वगैरे चालू होतं, त्यांना शांत बसूनच देत नाही. अशीच करते ती त्यांच्याबरोबर. माझ्यासमोर काय चालत नाही तिचं असं. मी वरडत असतो, ते वरडत नाहीत, म्हणूनच तिचं नाटक चालू असतातच. नंतर त्यांना आता टाईम झाला आहे, जेवण करून घ्या म्हटलं. आता मला तरी भूक नव्हती, भजी वगैरे खाल्लेली मी, तर भांडे वगैरे घासून घेतले मी. आजच्यासाठी एवढंच होतं. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.